राखी बांधायला येईल. हो चालेल ना? अगं चालेल ना, म्हणजे काय? तू वाट बघशील ना माझी? अर्थातच. खरंच ना? मग हो ना? तू एकुलती एकच तू बहीण आहेस मला. तुझ्याशिवाय आहेच कोण? मग मी तुझ्या राखीची वाट नाही तुला तर काय करणार बाळा? खरंच दादा. दादा येईल राखीचा सण, दादा येईल राखीचा
हो का नाही रे विक्रम? बरोबर बोलास मित्रा. रणवीर, अरे तू आम्हा दोघं बाप लेकामध्ये पडायचं नाही, तुला अगोदरच सांगितलं, नाही तर धक्के मारून काढून देईन. हो मंजूर आहे, मला मंजूर आहे. पण माझी गोष्ट मात्र लक्षात ठेव पाटील साहेब. ज्या वेळे माणसावर आफाड कोसळतो ना, त्याच वेळेस माणूस ताळ्यावर येत असतो. मग स्वतःच्या मनाला वाटते की त्याने दुसऱ्याच्या मनाला टोचून बोललं म्हणून. त्याला असं वाटते की त्याला वाईट व्यसन लावून मी त्याला निस्त्रभूत करत आहे. आणि हे असे वागण्याला काय होते पाटील साहेब माहित आहे तुम्हाला? अहो अशा वागण्यामुळे त्या बिचाऱ्या माणसाच्या आत्म्याला किती हाय श्राप बसतोय ठाऊक आहे का तुम्हाला? आणि असे कृत्य करणाऱ्या माणसाला हे अशा गोष्टी भोगाव्याच लागतात. ठीक आहे, कोण कोणाला भोगायला लावतो ना, ते आमने सामने एक दिवस गाठ आल्यानंतरच कळेल. कारण अण्णा साठे म्हणतात मला, अण्णा साठे, कारण हा अण्णा एखादी डाव खेळत असताना त्या डावाचं सूत्र मी माझ्या मुठीत ठेवतोय आणि त्या डावात खतम व्हायच्या अगोदर संपवून टाकतोय अगदी माझ्या बुद्धिबळाच्या जोरावर. तर तू काय चीज आहे रणवीर? तुलाही पाहून घेईल एक दिवस, तुलाही पाहून घेईल. अगोच पाहून घेतेस का काय ते? अरे तुझ्या सारख्याचे 56 गेले आणि 57 वायस तू. बरं विक्रम, माणूस जर सत्याने वागला ना, तर त्याला स्वर्गात मानाचे स्थान मिळत असते. बरोबर आहे? आज मी तुला माझा सक्का भाऊ असे समजून तुझे स्वागत करतो. अरे जा मित्रा जा, ह्या माझ्या ताईला घेऊन तू पळत जा आणि कोर्ट मॅरेज करून लग्न कर आणि सुखाने संसार कर. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. का ताई, आवडला ना तुला माझा फैसला? मी सांगितलं ना तुला, तू जे म्हणशील ना तेच मी करणार आहे. आणि तसंही माझा विक्रम खूप प्रेम आहे ना. हा, तर आता तुझ्या वडिलाला वगैरे घाबरण्याचं अजिबात कारण नाही. काय होते ते समोर आपण पाहून घेऊ. जा, तुम्ही दोघे मिळून आनंदाने विवाह करा आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात करा. हे दादा, तू सगळं म्हणतोयस ना, हे सगळं बरोबर आहे. पण खरं सांगू, तुझ्याशिवाय मला कुणाचाही आदर नाही आहे रे. मी सांगितलं ना तुला, आणि आजपर्यंत जे तू माझ्यासाठी करत आलास ना दादा,
ते असं कुठंच बहिणीचं भाऊ नाही करू शकत अगं रे. ए वेडे, तू लागवतेस का मला? नो नो, नाही 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 बाळा, नाही नाही. खरं तेच सांगते तुला. हे बघ, आता घाबरण्याचं कारण नाही, सांगितलं ना मी. दादा हे पण बघ, मी गेल्यानंतर ना तू आपल्या जीवाची काळजी घे आणि एकटंच राहणार आहेस ना आता, मग व्यवस्थित राहा. हो, कोणासोबतही भांडण करू नकोस. नाही ग नाही.